शहरात आलेले आहेत आणि तुमच्या स्वागताला पाण्याचं एक आंदोलन सुरू आहे. दबाणांनो पाणी द्या असं त्याचं नाव आहे. महाराष्ट्राच्या सरकारने आणि केंद्र सरकारने 27,500 कोटी रुपयाची अत्यंत महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना संभाजीनगर करता मंजूर करून त्याचं काम जोरात सुरू आहे. साधारण डिसेंबर पर्यंत या कामाला आपण ट्रायल घेऊ शकू, डिसेंबर 2025 पर्यंत, आणि जून 2026 पर्यंत या शहराला जी गरज आहे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने केली आहे. आता काही लोकांना सवय असतं, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी, तेव्हा काहीच केलं नाही, तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही. संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही. त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक शब्दाने सुद्धा उच्चार केला नाही. आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. पाण्याचा प्रश्न आहे. अजित पवारांनी आता एक वक्तव्य केलं की 1-2 अपत्यावरच थांबा, भविष्यात पाणी काही गोष्टी मिश्किलपणे बोलतात. एखाद्या चांगला डायस असलं तर मिश्किलपणे काही गोष्टी बोलाव्या लागतात. मग त्याला बोलले असतील, मला मी काय ऐकलं नाही. पण संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे मंत्री अतुल सावेजी, आम्ही सर्वांनी, या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड सर्वांनी खूप प्रयत्न केले आहे आणि लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जल योजना ही यवतमाळच्या एका गावामध्ये होती, मात्र त्याला पाणी नाही म्हणून एक 12 वर्षाच्या मुलीचा नदी बुडून मृत्यू झालाय. पाणी योजना आहे परंतु योजनेला पाणी नाही अशा प्रकारची. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना 2.5 वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या. मग आमचं सरकार आलं, आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. एक नळयोजनेचं काम चालू करणे आणि पूर्ण करायला 2-2.5 वर्ष लागतात, कारण त्याचं पाईपलाईन टाकावी लागतं, स्त्रोत्र बळकट करावे लागतात, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे. तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल, अमृत पाणी पुरवठा योजना असतील, या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. या उन्हाळ्यात थोडा त्रास होईल, पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पाणी टंचाईच्या बाहेर झालेला दिसेल. नाशिकमध्ये जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे लोक सापडले नाही, महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लान ती घटना केली. त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू, आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावेळेस त्यांनी हल्ला केला, पोलिसांवर हल्ला केला. नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांना मार खावा लागला. पण पोलिसांनी सर्व हुडकून काढलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल. नाही, असं आहे की 2 गोष्टी आहेत. मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आहे. ती देशामध्ये आपल्या मातृभाषेचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये. पण हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे. मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे, ती आमची सर्वांची प्रायोरिटी आहे, कारण ती आपली मातृभाषा आहे. पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे. याकरता जे काही नवीन शिक्षण नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणखी एक घटना समोर आली. एका महिला बीडमध्ये ज्या घटना घडतात त्या जरा गंभीरच आहे. एकदा माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करतायत. पण बीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये, ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतोय आणि जो गुन्हा होतोय त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात. आतापर्यंत काय होतं की गुन्हेगाराचे पळून जायचे, आता पकडलं जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम शासन होतपर्यंत काम करतायत. उज्ज्वल निकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे हाताळतायत. त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे. नीरव मोरे यांनी मोठं विधान केलंय, मुंबई आणि ठाण्याबाहेर युती होणे शक्य नाही.
नाही आपापला पक्ष वाढवा लागतो. शेवटी नीलमताई गोरे असतील, एकनाथराव शिंदे असतील, आम्ही असू, अजित पवार जे असू, त्यांना आपला पक्ष वाढवायचा ही प्रायोरिटी आहे. त्यामुळं कार्यकर्ते विचलित होतात जर आपण त्यांना काही संधी दिली नाही तर. कारण आता कार्यकर्ते या निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मी निवडणूक लढेल. आम्ही असंच सांगतो की बाबा आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. आमच्या सूचनाच कार्यकर्त्यांना महायुतीची आहे. पण आता स्थानिक लेवलला कधी कधी युती होतं, कधी नाही होत. पण साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा निवडणुका ज्या होतात त्या स्थानिक लेवलला कन्सेन्सस करणं महत्वाचं असतं. स्थानिक लेवलला जर कन्सेन्सस झाली, युती झाली तर ती महत्वाची असतं. आम्ही वरून किती युती केली आणि खाली त्या ठिकाणी झाली नाही तर मात्र मग युतीच्या नुसतं तोंडाच्या वाफा असतात.